जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 8वा, ज्ञान दशक माहित बोनाम, समाज 10वा, शून्यत्व निरसन नाम. श्रीराम समर्थ. जनाचे अनुभव पुसता, कळो उठिला औचिता. का हा कथा कल्लोळ श्रोता, कौतुके ऐकावा. बरं, सद्गुरूला दशक दाखवलं तर 8वा. फक्त एवढंच की काय आठवायचं हे कळलं पाहिजे. आणि काय आठवायचं तर बोलले, कोण होतास तू, काय झालास तू. बघा, सद्गुरू बोलले सद्गुरू भेट झाली तर कोण होतो काय झालो. सद्गुरू भेट झाली तरच आणि तरच होतास तू, कोण होतास तू, काय झालास तू. याचे अर्थ 2 प्रकार निघतात, एक चांगला आणि एक वाईट. सद्गुरू बोलले, कारण माणसाची वृत्ती अशी आहे, कुडी वाढे कुबुद्धी वाढे. किती जरी त्यांनी काय केलं तरी त्याची, सद्गुरू बोलले, जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही, तोपर्यंत प्रमाण त्याला येत नाही, तोपर्यंत त्याची सद्गुणाकडे वाटचाल होत नाही. बघा, आणि हे शिहावलोकन कशा करता करायचं तर बोलले, कोण होता आणि काय झालो. जर ही सद्गुरू भेट झाली नसती तर सद्गुरू बोलली, आज नको नको ती कर्म तुमच्या आमच्या हातून घडली असती. हो, सद्गुरू तुमच्या नाही पण आमच्या तर नक्कीच घडली असती. कारण काय. सद्गुरू बोलले, अखंड या तमोगुणावरती समर्थांनी काय केलं तर बोलले, सत्वगुणाची गळती धरली, श्रवणरूपी गळती अखंड. त्या जशी त्या शंकराच्या पिंडीवरती पाणी सारखं ते पाणी सोडलं जातं, कारण तमोगुणाला शांत ठेवावं लागतं. तसं सद्गुरूंनी काय केलं तर तमोगुणाला शांत ठेवलं. म्हणून बोलले, कोण होता असं तो अवलोकन केलं पाहिजे. कारण ज्ञान दशक एकच. सद्गुरू बोलले, तुमचा आमचा दशक येतो अज्ञान दशक. कारण या मायेमध्ये उद्भव कोण करतात ते दाखवण्याचा अधिकार फक्त एकाचा. म्हणून तो एकलाची एकच चालवितो, तिन्ही लोक ते आत्मा रामाचा विवेक पाहिल्याची पाहावा. सद्गुरू भेट झाली तेव्हाच पाहिल्याची पाहिला आणि पहिल्याची पाहिला. बघा, म्हणून दशक दाखवला 8वा, ज्ञान दशक माहित बोनाम. आणि मग समाज दाखवला तो 10वा. आता 10वा कोणाचा करायचा. बघा, मग 10वा माणूस कधी करतो. समर्थ बोलले ना, ते दय द्रौपदी कारणे लाग वेगे, तो रे धावतो सरे सोडनुडे मागे. त्या द्रौपदीने पण 10वा केला. पण द्रौपदी अगोदर काय करते तर बोलले, 5 पांडव, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळ्यांना हाका मारते. आणि ज्यावेळी त्या द्रौपदीचा भ्रम निराश होतो त्यावेळी ती काय करते तर अंतकळेच्याला हाक मारते. हो, बघा, देवा धाव. आणि सद्गुरू बोलले, ते द्रौपदी कारणे लागे वेगे, असा धावा केला की बोले तिची निस्तील उडी झाला. आणि एवढी बोलले वस्त्र पुरवली सत्वगुणाची की आज त्यांना, म्हणजे त्यांना विषयांना फेडताना नाकी नव्हे. ते बोलतात, ते कुठं जातात, काय करतात, काय शिकतात, आम्ही एवढं हे करतोय तरी बाधत नाहीत. म्हणजे काय. आता द्रौपदी नाही कळली तर माणूसच्या दृश्यातल्या द्रौपदीकडे जायलो. द्रौपदी म्हणजे ही माया. सद्गुरू बोलली, आणि तिचं वस्त्र हरण करणारी कुठे बाहेर नाही, वस्त्र हरण करणारे आतमध्येच आहेत. त्यांचं नाव आहे कौरव. आणि ते नेहमी काय करतात तर रवरव करतात. आणि ते होते पण किती बोले, 101. 101 म्हणजे सद्गुरू बोलले काय तर बोले, एकापेक्षा एक. बघा, एकापेक्षा एक, नुसतं टाकाटक. सद्गुरू बोलले. बघा, कौरव होते किती तर बोले 101. पांडव किती होते बोले 5. आता सद्गुरू बोलले, पांडव कळले पाहिजे. पंचभौतिक माया म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश म्हणजे पांडव आले बोलले. सद्गुरू बोलले, अर्जुन पण आहे. अर्जुन म्हणजे मन आहे. सद्गुरू बोलले, चालवणारा भगवंत जो आहे श्रीकृष्ण, तो आहे ना आत्माराम. बघा,
हनुमंत आहे ना अखंड, कुठे आहे तो अखंड देहाचं ध्यान धरू नये, कुठे आहे बाळा बोलले सद्गुरू बोलले, कुठे आहे हनुमंत आहे कुठे? अखंड या सद्गुरू बोलले अर्जुनाच्या रथी त्याच्यावरती कृष्ण सारथी आणि ध्वजावरती अखंड मारुती. बघा मारुती कळला पाहिजे. कौरव आहे कुठं? अखंड माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध चाललंय. कुठं चाललंय? कौरव आहेत कुठं? सद्गुरू बोलले आतमध्येच आहेत. सद्गुरू बोलले बघा. मग हे सगळं कुठं बाहेर बघायची सद्गुरू बोलले गरज नाही. सगळं महाभारत आज पण महाभारत घडतंय, आज पण रामायण घडतंय, आज पण श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, सगळे आहेत इथे. फक्त त्यांनी रूप बदललेत. बघा सद्गुरू बोलले रूप बदललेत म्हणजे काय? ते दृश्यात दिसणार नाहीत, पण तुला कार्यकारात ते तुला दाखवता आले पाहिजे. आणि ते दाखवण्यासाठी ज्ञानदशक भेटला पाहिजे. आणि या मायेमध्ये उद्भव करतात कोण? सद्गुरू बोलले धावा. आता धावा करायचा, कारण गजेंद्रू महासंकटी वाटप आहे बोलले. काय बोलले सद्गुरू? काय बोलले? तर गजेंद्रू महासंकटी वाटप आहे, त्या कारणे श्रीहरी धावत आहे. मग गजेंद्रूंनी पण आपल्या बायकाबरोबर हाक मारली ना संकटामध्ये. पण बायको काय बोलली? पोरानो पळा, बापासला धरला. ज्यावेळी त्या मगरीने त्याचा पाय पकडला त्यावेळी तो धावा करायला लागला. शेवटी तो बोलला काय नाही, हे जन हे दिल्या घेतल्याचे. त्याला कळून चुकलं की हे काय आपल्याला सोडवायला येणार नाहीत, आता त्याला हाक मारली पाहिजे. मग त्यांनी काय केलं? गजेंद्रू महासंकटी वाटप आहे. त्यांनी त्या भगवंताला हाक मारली. भगवंतानी काय केलं तर बोलले सुदर्शन सोडलं ना. बघा मग दर्शन झालं पाहिजे, सुदर्शन झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? तुमचं आमचं दर्शन कसं झालं पाहिजे? समर्थाचं दर्शन तुम्हाला मला कसं झालं पाहिजे? सुदर्शन. बघ सुदर्शन कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले दशक दाखवला धावा. तर धावा दुसरा पण भाग येतो सद्गुरू, ज्याचा धावा त्यांनीच करावा धावा. मग धावा कोणाचा? तर बोलले कुत्र्या मांजराचा नाही. सद्गुरू बोलले एकच प्राणी पावी उत्तम गती, श्रवण आणि मात्रे, त्याचा धावा. बघा ज्याला श्रवण दिलं, ज्याला मात्रा दिली, त्यांनी तर काय करावं होतं? बोले धावा करावा. सद्गुरू बोलले आता दुसरे 10 व्हायचे कुठं? कारण 10 वाहिल्याशिवाय सद्गुरू बोलले तुमच्या आमच्या पिंडातल्या अज्ञानाचं निरसन होणार नाही हो. शून्यत्व म्हणजे काय? तर बोलले अज्ञान. शून्यत्व म्हणजे काय? शून्यत्व निरसन. सद्गुरू बोलले शून्यत्व निरसन. 10 व्हा म्हणजे काय? तर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय कुठं व्हा? तर अखंड तुमच्या आमच्या पिंडातला अज्ञान मुळात सकट काढेल. जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरू पादोदकम पिबेत. हे सद्गुरू चरणाजवळ ते अखंड व्हायले पाहिजे. काय व्हायला पाहिजे? तर अखंड हा देह कुठं व्हायला पाहिजे? सद्गुरू बोलले देवाकारणी मस्तक वाहते बोलले. मग मस्तक कुठं व्हायला पाहिजे? सर्व समर्पण केले म्हणून बळीला पाताळीने मग कुठं समर्पण झालं पाहिजे? नाही तर अहंकारी होता ना, हे माझं ते माझं, मला काय कमी आहे. बळीला पण तेच वाटलं, पण शेवटी पाताळात जावं लागलं. का जावं लागलं? सद्गुरू भेट झाली म्हणून जावं लागलं. बघा शेवटी त्यांनी विचार केला की आता दुसरा पर्याय नाही. सद्गुरूला आता पर्याय नाही. म्हणून सद्गुरू नेहमी काय करतात? तुम्हाला मला पाताळातलं श्रवण देतात. म्हणजे पाताळातलं श्रवण म्हणजे काय? तर बोले परेमधलं श्रवण. पाताळ कुठं बाहेर बघू नकोस, परा म्हणजे तुझं पाताळ आहे हो. आणि सगळी मंडळी पाताळामध्ये लपते. कुठे लपते? सद्गुरू श्रवण नेहमी परेतलं पाहिजे. कुठलं पाहिजे? आत्मधलं पाहिजे. बघा कारण परा पश्यती मध्यमा आणि वैखरी. बघा जर परा शुद्ध गेली तर वैखरीमध्ये उत्तमाचे शब्द येतील. सद्गुरू भेट झाली तरच. म्हणून बोलले ना दशक समाज दाखवला तो धावा. आता केलाच ना धावा, मग तुझ्या पिंडातलं अज्ञान काढायचं कार्य अखंड चालू केलं. बघा शून्यत्व निरसन म्हणजे काय? तर बोले अज्ञानाचं समूळ उच्चाटन करायचं. काय करायचं? कारण सद्गुरू नेहमी सांगतात की बोलले जन्मता जयते अज्ञान. काय जन्मता जयते? काय बोलले अज्ञान. संस्कारे ज्ञान उच्चते. बघा जोपर्यंत माणूस जन्माला त्याने आणलंय काय बरोबर? तर बोले अज्ञान आणलंय, भलं मोठं गाठून आणलंय. जो कोणी विवेकी सोडी तो आला पाहिजे. बघा म्हणून सद्गुरू भेट झाली तर हे सगळं, नाहीतर नाही. जन्माला ह्याला नाही, ह्याला वात. सद्गुरूले अज्ञान म्हणजे काय हेच माणसाला माहिती नाही. बघ तो अज्ञानाला ज्ञान समजतोय. काय समजतोय? त्याच्या स्वतःच्या अज्ञानाला तो काय समजतोय? तर ज्ञान समजतोय आणि स्वतःला ज्ञानी समजतोय. बघा
सद्गुरू नेहमी सांगतात की पुस्तक ज्ञाने निश्चय करणे, हां पुस्तक ज्ञाने निश्चय करणे, मग सद्गुरू का असे करणे? हां हां विद्या जर उदंड शिकला आणि ती विद्या जर तुझ्या प्रसंग मनाला जर उपयोगी येत नसेल तर ते विद्येला कोण पुसे? विद्या उदंड शिकला, परंतु सद्गुरू नेहमी सांगतात की बोले प्रसंग मान सुखतची गेला, मग ते विद्येला कोण पुसे? म्हणून तेच नाही, म्हणून हे सद्विद्या एवं पोट भरायची विद्या. म्हणून सद्गुरू बोले जन्मता जयत्या ज्ञान संस्कारे ज्ञान उच्यते. मग संस्कार होण्यासाठी सद्गुरू बोलले आश्रम आले बघा. आणि सद्गुरू बोलले सर्वात श्रेष्ठ आश्रम समर्थाने दाखवला तो गृहस्थाश्रम बघा. आता बरेच आश्रम बरेच आहेत, पण सद्गुरू बोलले गृहस्थाश्रम सर्वात उत्तम. सद्गुरू बोलले म्हणून त्याच्यामध्ये म्हटलं समर्थाने जनाचे अनुभव पुसता कळव उठिला औचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुकी ऐकावा. मग जनाचे अनुभव, आता जन म्हणजे कोण? सद्गुरू बोलले हां जन म्हणजे कोण आणि ते कसे उठतात? सद्गुरू बोलले जन म्हणजे सद्गुरू आटी किती तर बोले 64. कोण कुठला कधी उठेल ना काय अनुभव सांगू शकत नाही. आणि सद्गुरू नेहमी सांगतात सगळं जाऊन येतो तो अनुभव, सगळं जाऊन येतो, पैसा अडका वेळ सगळं जाऊन येतो तो अनुभव, आणि सद्गुरू देतात तो स्वानुभव बघा. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की बाबा अनुभवासी ये प्रत्यक्ष. आता सद्गुरू बोलले तुला अनुभव घ्यायची गरज नाही, तू आता इथं ये, सद्गुरू सगळं दाखवत आहेत बघा. म्हणून सद्गुरू बोलले आणि ते काय करतात तर बोलले कलो करतात, कलो बघा. कलो उठले औचिता बघा. कारण सद्गुरू बोलले सगळा गोतवळा आहे ना, तो कलोच करणार बघा. कोण काय बोलेल कोण काय सगळं पुढं म्हटलेलं सर. एकमंती असं सांगितले सद्गुरू बोलले. सगळे म्हणतात म्हणणारे बरेच आहेत पण सांगणारा एकच आहे. म्हणणारे बरेच आहेत पण सांगणारा एकच आहे. म्हणून बोलले तो विशेष वाक्य आमचे एक. तो सांगणारा काय बोलतो तो बोलले विशेष वाक्य आमचे एक, अंगीकारणे धर्म अधिक, तीर्थहिंडीनी सकळिक, मग यावे आम्हापाशी बघा. मिळून भेटा तुम्ही आम्हा, मग न करा चिंता असाल सुखी, सकळ अरिष्ट गेली दुःखी, म्हणून हस्त ठेवते मस्तकी भाग देते त्यावेळी बघा. सद्गुरू बोलले. त्यामध्ये म्हटलं जनाचे अनुभव पुसता कळव उठिला औचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुकी ऐकावा बघा. हां फक्त कौतुकाने ऐकू, काही घेऊ नकोस. अरे त्यांचं चाललंय, सद्गुरू बोलले त्यांचे अनुभव चालले, ते काय अनुभव त्यांना काय अनुभव आले ते समर्थांनी त्या समासामध्ये 10व्या समासामध्ये समर्थांनी सगळे मांडून ठेवले. आता त्यांना म्हणजे कोणाला तर सद्गुरूला हा विषय दुसऱ्याचा नाही चालला आहे, तुमचा आमचा विषय चालला आहे हो बरं. सगळी मंडळी बाहेर नाही, सगळी मंडळी आत आहे. हां जसं देव लपलाय तसे ते पण लपलेत, जसं देव लपलेला आहे ना तसं ते पण लपलेलेच आहेत. ते काही डोळ्यांनी दिसणार नाहीत, जसं देव डोळ्यांनी दिसत नाही तसं ते पण डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना दाखवायचे म्हणजे सद्गुरू भेट झाली पाहिजे बघा. आणि सगळं विश्वामध्ये सगळ्यात कठीण असेल ते विषयांची ओळख देणं. आज माणूसच जो ज्यांनी शिकवायला घेतले तोच विषयामध्ये लिप्त झाला आहे. तो काय लोकांना विषय दाखवतील. पिंडातला काम दाखवायचा आहे, पिंडातला क्रोध दाखवायचा आहे, पिंडातला लोभ दाखवायचा आहे, पिंडातला मत दाखवायचा आहे, मत्सर दाखवायचा आहे, संशय दाखवायचा आहे. हां वासना आली की काय करते, भावना आली की काय करते, इच्छा आली की काय करते. हां कामना वासना भावना मनीच्या इच्छा कामना हे सगळे आहेत ना, ते आहेत कुठे? आटी बोलले 64. हां आणि हा जनाचा स्वभाव जो बघाल ना तर लालची आहे कसा आहे. आणि हे नेहमी काय करतात आरंभीचं म्हणतात देव म्हणजे तो देव नाही, हा देव पैसा, मला काहीतरी देवायची वासना. म्हणून बोलले ना लेकरे उदंड झाली. आता ही लेकरू कळले पाहिजे, तो लेकरं कळली पाहिजेत. समजले म्हणून लेकरं उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. हां लक्ष्मी निघून जाण्याचं कारण काय तर लेकरं उदंड झाली. हां आता ही लेकरू काय अशी साधीसुधी नाहीत ना ही लेकरं. हां यांनी भले ना कामाला लावलं. ज्याच्या घरची दाशी रावण, लक्ष्मी ज्याच्या घरची दाशी होती तो रावण, त्याला पण सद्गुरू बोले पंचवटीला भीक मागायला लावला. त्यांनी विचार कर म्हणा सांग पा त्या रावणा काय झाले. मग सद्गुरू बोलले बघा. हां हां
म्हणून सद्गुरू बोलले, लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली, अन्न मिळेना खावायला. सद्गुरू, लक्ष्मीच नसेल तर अन्न कसं मिळेल खायला? मग लक्ष्मी कळली पाहिजे. सद्गुरू बोलले, बापुडी कळली पाहिजेत. तो ते लक्ष्मी निघून गेली. मग लक्ष्मी का निघून गेली? कारण नारायणाला धरला नाही. काय केलं नाही? मग सद्गुरू नेहमी जर लक्ष्मी जर जायची नसेल ना, लक्ष्मीला जर कुठं हलून द्यायची नसेल ना, तर ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण काय करावं? तर बोलले वळकट धरावा. बघा, नुसतं लक्ष्मीचं व्रत करून जमणार नाही सद्गुरू बोलले, परंतु ज्याची लक्ष्मी तो नारायण आहे ना, तर आपण काय केला पाहिजे? तर अखंड वळकट धरला पाहिजे. ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण वळकट धरावा, मग ते लक्ष्मी जाईल कुठे? कारण लक्ष्मी ही पतिव्रता आहे. लक्ष्मी कशी आहे? तर बोले पतिव्रता आहे. जोपर्यंत सद्गुरू बोलले, जिथं नारायण तिथं लक्ष्मी, जिथं लक्ष्मी तिथं नारायण. सद्गुरू बोलले ती पतिव्रता आहे, ती जास्त दिवस तुझ्या घरी राहणार नाही. तू मागतोस काय? तर बोले एकट्या लक्ष्मीला मागतोस, म्हणून लक्ष्मी निघून गेली. आणि हा नारायण अखंड तुमच्या आमच्या घरी वास्तव्याला राहावा असं तुम्हाला आम्हाला जर वाटत असेल, तर सद्गुरू बोलले तुम्हाला आम्हाला काय केलं पाहिजे? तर अनंताचं व्रत केलं पाहिजे. आणि एकदा अनंताचं व्रत घेतलं ना की त्याला भगवद्गीतेची गरज नाही लागत. बघा, घेताना अनंताच्या व्रतामुळे न लगे भगवद्गीता. बघा, सद्गुरू बोलले. आणि एकदा अनंताचं व्रत घेतलं ना की सद्गुरू बोलले सकळ अरिष्टे गेली दुःखे. बघा, सद्गुरू बोलले म्हणून त्यामध्ये म्हटलंय, कळो उठीला अवचिता. अवचित कळो उठवतात. सद्गुरू बोलले, कथा कल्लोळ श्रोता कौतुकी ऐकावं. बघा, कौतुक पाहिजे. काय बोलले? कौतुकी ऐकावं बोलले. म्हणजे फक्त ऐक हो, कौतुकाने ऐक, फक्त घेऊ नकोस काय याच्यातलं. म्हणजे काय? सद्गुरू बोलले फक्त श्रवण कर आणि चांगलं काय आहे वाईट काय आहे ते बघ. सद्गुरू बोलले. त्याच्या पुढे म्हटलं, एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पहिलं पारू, आपला नव्हे की जोजारू, जीव देवाचे. काय म्हणतोय तो? एक म्हणती हो. मग एक कोण असेल? हा कुठला तरी असेल. 68 मधला एक. एक म्हणती हा संसारू. बघा, करिता पाविजे पहिलं पारू, म्हणजे संसार केल्यामुळं पहिलं पार पावतो असं त्याला म्हणायचंय. काय म्हणायचंय? आणि जीव आहे ना हा देवाचा आहे. कोणाचा आहे? या जीवाला ना देवाने जन्माला घातलाय. बघा, सद्गुरू भेट झाली तर कळवून देईल की बाबा पहिल्या भेटी सद्गुरू काय करतात? देवाची ओळख करून देतात. पण आपण कोण हे कळण्यासाठी काय करावं लागतं? तर अखंड श्रवणाची द्वारी सोरी झोळी खांद्याला अडकून अखंड ज्ञान वैरागी सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. बघा, कशा करता? तर आपण कोण हे कळले पाहिजे, देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. आणि कळण्यासाठी बोलले वळले पाहिजे. कारण ऐकले कळले वळले तर पास. म्हणून सद्गुरू बोलले ना, बोलतो काय म्हणतो? आपला नव्हे की जोजारो. हे सगळं जोजार आपलं नाही, हे बोलतो देवाचं आहे सगळं. म्हणजे हा संसार वगैरे सगळं देवाचं आहे बोलतो. काय बोलायचं? झाला सोयीची स्वार हा. घाई कुणाला झाली होती? टमाटाका वाजवायची. पोरगा का पोरगी हे कुठे ठरवलं? नावं ठरवतो. यायच्या अगोदर नावं ठरवतो. म्हणजे काय? घाई कुणाला झाली? संसार प्रपंच सगळा कुणी हौशेनी केला. सोयीची स्वार. संसार म्हणजे काय? सद्गुरूने लिहून ठेवलं. अरे संसार म्हणजे सोयीची स्वार झालाय माणूस. त्याला उभा पण करायला लागत नाही, तो बरोबर ॲटोमॅटिक सगळा सोयीची स्वार होतोय. बघा, संसार म्हणजे सोयीची स्वार. नाही मरणाचे उदार, मापी लावले शरीर कशाने? तर बोले घडीने घडी. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, अरे बाबा, घडीने घडी काळा आयुष्य नेतोय. देहाच्या अंती तुला कोण सोडू पाहतो? एका चक्र पाण्याशिवाय सोडवणारा दुसरा कोणी नाही हो. म्हणून त्यामध्ये म्हटलं, एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पहिलं पारू, आपला नव्हे की जोजारू, जीव देवाचे. सद्गुरू बोलले हा सगळा जोजार आपला नाही, हा देवाचा आहे. सद्गुरू बोलले. आणि संसार हा फक्त पाठीवर घेऊन फक्त माणूसच फिरतोय हो. बघा, अरे प्राण्यांना पण ती पोरं बाळ आहेत. प्राण्यांना नाही का पोरं बाळ? उत्पत्ती त्यांची नाही का चालू?
हां, सद्गुरू बोलले. हां, पण माणूसच असा वस्ताद आहे ना, तो काय म्हणतो माहिती आहे ना, आपला नव्हे की जो जरो जीव देवाचे. कोण म्हटलं, एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी पडे जडे, पोटस्थ करणे घडे सेवा कुटुंबाची. पोटासाठी बोलतो सेवा, कुटुंबाची सेवा करावी लागते. कशा करता? बरं सद्गुरू बोले, नशीब पोट तुला टिचभर दिलंय. ते हातीसारखं दिलं असतं तर काय केलं असतंस रे? हा, एवढं भरता 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 हा, टिचभर पोट येते पण तुला भरता येत नाही. सद्गुरू बोलले. हां, कारण माणूस हे कसं झाला आहे तर बोले आळशी झाला आहे. आळशी, आयतं पाहिजे बोलतो, आयतं. हां, कष्ट करायला आधी कष्ट मग फळं, कष्टाची नाही ते निरफळ. सद्गुरू बोलले कष्ट करायला पाहिजेत. सद्गुरू बोलले बघा, एक म्हणती न घडे, लोभ येऊन अंगी पडे अंगी जडे. लोभ येऊन अंगी जडे. लोभ येऊन अंगी जडला काय? तो बाहेर आहे का? तो आतमध्येच आहे. हां हां, कारण लोभे ओसंती जन. हां, आज विश्वामध्ये चाललंय काय? लोभे ओसंती जन बोलले सद्गुरू बोलले. हां, नुसतं आसूसलाय लोभाने, येऊ दे येऊ दे येऊ दे, कारण फावडा घेऊन पाठवलाय त्याला. काय? आणि फावडं काय करतं? आपलं सगळी माती स्वतःकडे ओढतं, सगळं स्वतःकडे ओढतं. हां, सद्गुरू बोलले लोभ येऊन कुठे पडे तर बोलले अंगी जडे जडे. हां, तो काय असाच येईल काय? त्याला बोलवलं असेल ना. हां, आणि माणूस असा वस्ताद आहे ना की जे दिसेल ते मागतो. लोभ का अंगाला आला? अंगामध्ये येऊन जडला का तो? हां, तो होता तिथेच, परंतु ह्याला बाहेर, याला वाटलं बाहेर आलाय. बाहेर नाही येत कोण, हे सगळे आतमध्ये आहेत. हां, सद्गुरू बोलले. हां, यांनी दुसऱ्याची गाडी बघितली, ह्याला इच्छा निर्माण झाली. हां, आणि तो कसा आहे माहिती आहे का? लोभ येऊन अंगी जडे बोलले. हां, आणि तो कसं वस्ताद आहे कसं माहिती आहे का? तो काय म्हणतो माहिती आहे का? सुनील बाबू नया घर, नई गाडी, नई बीवी. अरे बाबा, सुनील बाबूच्या कर्माने त्याला मिळालंय, तुझं तू बघ ना. हां, तुझ्याकडं लोभ का आलाय? यांनी कुठनं आणले असेल, काय केलं असेल, कुठं चोऱ्या केल्या असतील सुनील बाबूंनी. हां, त्याच्या अंगात लोभ निर्माण झाला आणि त्याने घेतली त्याच्याप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे त्याला मिळाली. हां हां, सद्गुरू बोलले. हा, नेहमी वरती बघतो, वरती. सद्गुरू नेहमी सांगतात खाली बघून चालू. हां, म्हणजे तुला ठेस लागणार नाही. खाली बघून चाल म्हणजे ठेस लागणार नाही. आता ठेस कळली पाहिजे, कारण काय माणूस खाली बघत नाही ना, त्यामुळे त्याला ठेस लागते. आणि मग म्हणतो कसं माहिती आहे का? माझं असं का? सद्गुरू बोलले वर बघून चाललास, ठेवले अनंती ना तशीच राहावे, चित्ती असू द्यावी समाधाना. मग कराय काय दिले ते कर. सद्गुरू बोलले अरे तुला सायकल तरी दिली, तो बघ तो पायी चाललाय, त्याच्या पायात चप्पल पण नाही. किती देवाची माझ्यावर कृपा. हे तुला मानून घेता आलं पाहिजे. सद्गुरू बोलले ठेवले अनंती तशीच राहावे. तुला बोलले मोटरसायकल तरी दिली, यार तो बघ तो सायकलवर चाललाय, त्याच्या सारखी चेन पडती, सारखा चेन बसवत चाललाय. हां, त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाला, तो हातात घेऊन चाललाय. एक तर पायी चाललाय, त्याच्या पायी चप्पल नाही, हे बघता आलं पाहिजे ना. पण हा काय बघतो? काय नाही साला कारवाला. हां, काय नाही बोलतो कारवाला. हां, सद्गुरू बोलले हे सगळं वरती बघण्यामुळे आहे ना, खालचे प्रॉब्लेम सगळे वरती बघण्यामुळे होतात, कारण काय ठेस लागते. मग ही ठेस थांबवायची असेल तर नेहमी सद्गुरू बोलले खाली बघून चालू. आता खाली बघून कळलं पाहिजे बघ. हां, हा नुसता, कारण काय सिस्टमच ती. सायकलवाला बघतो मोटरसायकलवाल्याकडं, मोटरसायकलवाल्याला बघतो कारवाल्याकडं, कारवाला बघतो मोठ्या गाडीवाल्याकडं, मोठा गाडीवाला बघतो हेलिकॉप्टर बघतो विमान. सद्गुरू बोलले हे सगळी चाल आहे. आणि तिथंच माणूस दुःखी झाला आहे. कुठं झाला आहे? असा हा लोभ आहे ना, हा माणसाला सुटत नाही हो. हां, आणि किती जरी भरलं ना तरी अजून येऊ दे, अजून येऊ दे, अजून 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 अजून. शेवटी काय झालं? जेलमध्ये जावं लागलं. शेवटी झालं काय? आजची परिस्थिती आम्ही बघतोय, काय अवस्था आहे माणसाची. मोठे ऑफिसर, काय मतलब आहे? हां, 3,000 करोडची संपत्ती, सगळं फायदा काय? हां, 10-15 दिवस जरी जेलमध्ये काढली तरी त्याला आयुष्याचं सगळं गणित कळून येईल. हां, सद्गुरू बोलले. हां, काही गरज आहे? हा लोभ काय असाच येत नाही अंगी, तो काहीतरी वाईट घेऊन येतो. म्हणून लोभ पण कसा पाहिजे तर निर्लोभ पाहिजे. कसा पाहिजे?
हा ना, निर्लोभ होईल कधी? तर बोले सद्गुरू भेट झाली तर. सद्गुरू काय देत नाही असं नाही हो, भरपूर देणार आहे. हा, तुमच्या माझ्या नशिबामध्ये नसेल ना तरी पण देणार आहे, प्रारब्धामध्ये नसेल ना तरी देणार आहे. कारण समर्थाने लिहून ठेवलं, ब्रह्मदेवी आपल्याकडे लिहिली असतील ना जरी दुष्टाक्षरे, श्री सद्गुरू चरण संपर्क शिरे. अरे दुष्टाक्षरी ती शुभ करण्याचा अधिकार एका सद्गुरूचा आहे. मग तू हा सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले, तू असा का? समर्थाचा पुत्र जगी, तू समर्थाचा पुत्र असा का? सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना, एक म्हणती हा संसार, एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी पडे तडे, पोटच ते करणे घडे सेवा कुटुंबाची. बघ आता कुटुंबाची सेवा कळली पाहिजे हो. सेवा कुटुंबाची. दृश्यातल्या कुटुंबाचा विषय वेगळा आहे. एक संसार आहे, एक प्रपंच आहे आणि एक परमार्थ आहे. सद्गुरू बोलले संसार आणि परमार्थाचं चाक हे एकच आहे. संसार आणि प्रपंचाचं चाक एकच आहे, परमार्थाचं चाक वेगळं आहे. सद्गुरू नेहमी सांगतात, ह्याच्या संसार प्रपंचाचं जाग भलं मोठं आणि परमार्थाचं जाग छोटं. किती जरी त्या रथाने मार्गक्रमण केलं तरी तो पुढे जात नव्हता. सद्गुरू भेट झाली. सद्गुरू बोले दोन्ही चाकं सारखी कर. आधी प्रपंच करावा नेटका, आधी संसार प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे म्हणजे कुठे? तर जिथं जिथं हरिकथा निरूपण झालं तेथे आळस करू नका. सद्गुरू बोलले जेथे आळस ज्याने केला, तिथं ज्याने आळस केला तो सर्वस्वी नागवला. अरे तिथं परमार्थ हातीचा गेला, आवृत्ती पडला भवचक्री. ऐसे जाणूया युधराया, देहाची या लवलाया. परमार्थ साधावया काय व्हावे ते उद्यत्य व्हावे, म्हणून छेदोनी आळसाची. आम्ही परमार्थाला जाताना काय केलं पाहिजे? तर आळसाचं छेदन झालं पाहिजे. म्हणून छेदोनी आळसाची दौडीने निद्रेसी. आत्मचिंतन अहर्निशी अविश्रामीशी साधावे. तुम्ही आम्ही जे आलोय ना ते कशा करता? तर बोले आत्मलग्न साधायला आलोय. काय साधायला? म्हणून साधावं आत्मलग्न. कारण मायेचं लग्न या परमाशी लावायचे, अखंड विचाराचं बंधन द्यायचे, आणि त्याच्यामधून ज्या पुत्राचा जन्म होणार आहे त्याचं नाव आहे विवेक. म्हणून साधावं आत्मलग्न. सावधान त्या बिजवराचे मन कसं पाहिजे? तर बिजवरासारखं पाहिजे. सावधान त्या बिजवराचे मन, त्याने सायुज्य लग्न साधावे. बघा एक म्हणती नगडे, लोभ येऊन अंगी दडे, पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची. एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. रुकाडका दान केला. काय करतोय? हा करतो काय? तर बोले रुकाडका दान केला, आधी त्याच तुकडा घातला. आणि म्हणतो कसा? तर माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा, असा बोलतो तो. काय म्हणतो? दिली ती चिल्लरच हो. कधी नोट दिली का? भिकाऱ्याला 100ची नोट दिली, भिकाऱ्याला 500ची नोट दिली. याच्याकडे भरपूर आहे, ऐश्वर्य भरपूर आहे याच्याकडे, काय फरक पडणार नाही 500ची नोट दिली तरी. परंतु हा कधी सद्गुरू बोले चिल्लर चापतो, आत म्हणजे अशी दाबतो, खिशामध्ये अशी बघतो, आहे का? नसेल ना तर बोलते नाही आहे. म्हणजे काय? सद्गुरू बोलले सद्गुरू बोलले दान पुण्य करावे. आणि दान पुण्य कुठलं पाहिजे? पुण्य कुठलं केलं पाहिजे? सत्पात्री दान केलं पाहिजे, ज्याच्यावर बसत नाही माशी आईसे अन्न दे मज उपवाशी. बघा हा दृश्यातलं दान द्यायला जातोय. देवाला सोन्याचा मुकुट त्याच्या पेटीत टाकतोय. दुसरी गोष्ट, देवाच्या पेटीमध्ये कुणालाही न सांगता, कुणाला हे न करता पैसे टाकतोय, भरपूर पैसे टाकतो दानपेटीमध्ये. सद्गुरू बोलले. म्हणजे त्याला काय वाटतं माहिती आहे का? मी जे काही केलंय कर्म, नको त्या मार्गातून मी पैसे मिळवलेत ते असं देवाला भागीदार करून. सद्गुरू बोलले देव काय बाजारचा भाजीपाला आहे? हे कलियुग आहे, इथं कर्माचं लिखाण लिहिलं जातं.
काही बोले दान पुण्य करावे सद्गती करणे. बघा आता दान पुण्य कसं करतोय माहिती आहे का, ज्याच्याकडे काय नाही तो आपला चिल्लर टाकतोय. बरं त्याची एक भावना अशी आहे की बोलते रोकाड का दान केला, अतिथ्याचा तुकडा घातला म्हणजे बोलते पुढच्या जन्मात मला मिळेल. अरे पुढच्या जन्माची आशा काय तुझी? हां हां पुढच्या जन्माची याची आशा काय? तर बोले तो मी खाईल पुढली जन्मी. हां ह्याची आशा काय? तर बोले तो मी खाईल पुढची जन्मी. पुढची जन्म खाण्यासाठी तुला काय काय करून यावं लागेल माहिती आहे का? हे पहिलं तुम्ही आम्ही जे बसलोय ना, सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला इथं बसवलं ना, कशा करता परमार्थाला? तर बोलले पुनरपी संसारा येणे नाही. मन हा मोगर अर्पण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. जन्माला आलो, मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, हा सगळ्यात मोठा प्रश्न. सद्गुरू जर नाही भेटला तर या प्रश्नाचं उत्तर या विश्वामध्ये अनोत्तरित राहिलं, कोणी देत नाही हो. म्हणून सद्गुरू करावा, म्हणून सद्गुरू करावा. सद्गुरू बोलले एकमंती स्वभावे संसार करावा सुखे नावे. संसार कसा आपलं सुखाने करायचा, आपलं खायचं प्यायचं मस्तमध्ये आपलं, आपण कुणाची झंझट नको. अरे पण झंझट करणारे बाहेर नाही, झंझट करणारे आत येत, हे तुला कळलंय का? आणि दाखवण्यासाठी सद्गुरू भेट झाली पाहिजे. पुन्हा म्हणतो कसा माहिती आहे का, काही दानपुण्य करावे सद्गती करणे. हां अरे असं दानपुण्य करून सद्गुरू बोलले हां सद्गती मिळते का तुला वाटते? हां गती कारणे संगती सज्जनाची, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. तर पती नायिकेचा भक्ती भ्रष्ट आहे म्हणून मनातीत होणी राहे. मग या मनाच्या ओढी तोडायच्या असतील आणि सद्गती तुला प्राप्त करून घ्यायची असेल, सद्गती काय अशीच नाही मिळणार ना. प्राणी पावे उत्तम गती श्रवणाने मात्रे दिलेली मात्रा आहे. अकडे त्या द्वारामध्ये तुम्ही आम्ही तिष्ठत उभं राहिलं पाहिजे. जिथं भगवंत तिष्ठत उभा आहे, नायम वसामी वैकुंठे नाहम वसामी वैकुंठे योग्यान हृदय मदभक्त्यात्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. या कारणे हीच ती सभाश्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ. नाम घोषे गडगडाट जय जय कार्य गरजती तर सद्गती. म्हणून गती कारणे संगती सज्जनाची धरावी, म्हणून धरावे ते पाय. बोलले आधी आधी आधी. मग आधी कोण? आधी कोण कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले काही दानपुण्य करावे. हां पण दान काय करायचं हे न कळल्यामुळं बळीला पाताळात नेलं. का नेलं? जमीन काय त्याची होती का? दिली होती कुणी? स्वर्ग मृत्यू आणि तिसरं पाऊल ठेवू कुठं? तर ठेव बोलला माझ्या डोक्यावर. सर्वस्व अर्पण केले म्हणून बळीला पाताळी नेले. दान काय करायचं हे कळलं पाहिजे. तो कर्ण नुसताच बोलत राहिला, मीठ खाल्लंय मीठ खाल्लंय मीठ खाल्लंय. त्याला सांगितलं की बाबा त्यांची साथ सोड आणि पांडवांना भेट. तू कोणते आहेस? तू पांडवांचा भाऊ आहेस. पण त्याला माहिती असून सुद्धा तो बदलला नाही. तो काय म्हटला माहिती आहे का? तो बोलतो मीठ खाल्लंय मीठ खाल्लंय मीठ खाल्लंय बोलतो. कौरवांचं मीठ खाल्लंय. सद्गुरू बोलले हो, श्रीकृष्ण सॉरी बोलली. अरे तो जर भेटला असं त्याला सांगितलं असतं मीठ काय कौरवांच्या बापाचं नाही, मीठ एका समर्थाचं आहे, मीठ एका भगवंताचं आहे. जसं मीठ बनवता येत नाही ना, तसं रक्त बनवता येत नाही. बघा तसं मीठ आहे ना, मीठ सद्गुरू बोलले सागरामध्ये बनतं. जसं रक्त बनवता येतं तसं मीठ पण बनवता येत नाही. हां मग मीठ कुणाचं हे न कळल्यामुळं कौरव बोले ना, कोळशाच्या खाणीत हिरा भंगला, ढेकणा संगे हिरा भंगला बोलले. बघा हां शेवटी काय झालं? दुसरी गोष्ट दानाच्या विषयी चालले. दान पुण्य करावे. बघा आता दान काय कळलं पाहिजे, दान काय करायचं हे कळलं पाहिजे माणसाला. त्यांनी काय केलं? कवच कुंडल दान करून टाकली. आणि ते कवच कुंडल दान केल्यामुळंच त्याचा शेवटी मृत्यू झाला ना. कवच कुंडल दान केल्यामुळंच त्याला तो जो मृत्यू आला ना, त्याच्यामुळं आला. कारण काय? कवच कुंडल कुणाची हे न कळल्यामुळं तो दान करत राहिला. हां सद्गुरू नेहमी सांगतात, जे तुझं नाही ते दान करण्याचा अधिकार तुला नाही. जे तुझं नाही ना, तू ह्या लोकांमध्ये भाडुत्री आहेस. पाहुणा 2 दिवसाचा चालू नको उताना. माणूस चाललाय कसा आता उताना? बघा हां
आलेला दिवस माहिती आहे, जायचा दिवस माहिती आहे, पाहिजे असेल तर सद्गुरूला शरण जा बस. तुझं नव्हे शरीर बोलले, सद्गुरू बोलले. दान काय करायचं हे कळलं पाहिजे हो माणसाला. हा हा तुझं नव्हे शरीर, तिथे इतरांचा कोणी विचार. हेच क्षणी मरून जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे 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 म्हणतोस रे पडत मूर्खा. देह पडताची ठेवली आहे नीच योनी. बघा, देह कुणाचा आहे तर बोले काळाचा आहे. कुणाचा आहे देह? हा नेहमी काळा अधीन असतो. नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्माप्रमाणे प्राणी पडती देशी अथवा विदेशी. देह काळाचा, धन कुणाचं आहे तर बोले कुबेराचं. धनाचा अधिपती कोण तर बोले कुबेर. देह काळाचा, धन कुबेराचं. अरे येड्या मानवा तुझं हाय का इथं? एकच क्षणी मरून जाशी तर रघुनाथी अंतरलास. चाललंय काय तुझं? माझं माझं माझं, माझी पोरं, माझा घर, माझा संसार, माझ्या गाड्या, माझी जमीन, माझं बंगलं. इथंच ठेवून जावं लागेल का? पण मी जेब नाही होती. खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा, लेकिन सद्गुरू मिलेगा तो भर के जाएगा. मग काय भरायचं, काय शिदोर न्यायची? मग सोन्याचं दात सुद्धा पाडून घेतील, अंगठी हातातील निघत नसेल तर बोट कापतील. म्हणून सद्गुरू काय घ्यायचं, काय कमवायचं, काय दान पुण्य करायचं हे कळलं पाहिजे. म्हणून सत्पात्री दान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्याच्यावर बसत नाही माशी. हा बघा, जे दान आहे ते दिलेलं वाटतं ते दान केलं पाहिजे. ऐसे अन्न दे मज उपवाशी. मग कुठलं दान करावं? जे दिल्यानं दुगिनीत होतं तुमच्याकडे. दिल्यानंतर काय होतं तर बोले असं ज्ञानदान. कुठलं ज्ञान? हे दिलं की तुझ्याकडे ज्याच्याकडे देतो ना त्याच्याकडे द्विगुणित होतं. काय होतं बघा, हे असं दान आहे ना, ह्याला म्हणतात सत्पात्री दान. हे एकदा दिलं ना की पुन्हा डबल होतं. इथं ज्याने दिलं ना त्याच्याकडे डबल होतं. विचार करा. असं दान पुण्य कळलं पाहिजे. आणि पुण्याची माणसाने व्याख्या काय लावली? तो बोलतो जरा असा भूतदया दाखवली की बोलले पुण्य जमा होतं. सद्गुरू बोलले असं नाही ते. काही दाने पुण्य करावे सद्गती कारणी. पुढे म्हटलं, एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, हेने स्वर्गिलकीच्या वाटा मोकळ्या होती. सद्गुरू बोलले आता ही एक म्हणती म्हणजे म्हणणारे कोणतरी आहेत ते एक येतात. बघा, हमारी मांगे पुरी करो. एक म्हणती. बघा, एक म्हणती काय आहे? ते संसार खोटा आहे बोलतो. काय बोलतो? संसार खोटा आहे हो सगळं. संसार बिंसार काय नाही हो, हे सगळं कार्यकारण आहे हो, असं बोलतो तो. काय बोलतो म्हणजे काय झालं तर बोलले वैराग्य आलं त्याच्याकडं. मग काय बोलतो? देश असं फिरावं देशामध्ये, वैराग्य आपलं असं देश वटा. पण वैराग्य नुसतं येऊन फायदा नाही ना, ते क्षणिक वैराग्य. वैराग्य गेला आणि जंगलात गेला. त्याच्याकडे वैराग्य आलं आणि जंगलात गेला. शेवटी 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. आता जंगलामध्ये काय मिळणार हो दुसरं? सगळी सवय लागलेली. त्याच्याकडे वैराग्य आलं, जंगलात गेला. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी त्याच्या घरच्या गाई म्हशी बोलतो आल्या होत्या चरायला. यांनी काय केलं, एका म्हशीची शेपटी धरली आणि आपल्या घराकडे आला. बायको म्हणली तुम्ही कसे काय आले? तेव्हा तो बायकोला म्हणला ही म्हस मला सोडतच नाही. बोलते चल घरी. बघा, हे कसलं वैराग्य? हे नुसतं वैराग्य एकांड विषय. मग वैराग्य कुठलं पाहिजे तर विवेकाचं वैराग्य पाहिजे. आणि विवेकाचं वैराग्य एकदा तुमच्या आमच्या पिंडामध्ये बांधलं ना की जंगलात जायची गरज नाही. संसारात राहून परमार्थ करायचं आहे. काय करायचं आहे? परमार्थ करण्यासाठी, वैराग्य अंगी बांधण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. सगळे संसारामध्ये राहून विवेक आणि वैराग्य पाहिजे तुमच्याकडे. आणि सगळ्या गोष्टी कशात आहेत तर भक्तीमध्ये आहेत. तुम्ही भक्ती कुठली करता ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. बघा, नाही तर आज बोलाल तर विश्वामध्ये भक्ती तरुण आहे, भक्ती टकाटक आहे, भक्ती सुंदर आहे, भक्ती एकदम नटलेली आहे, सजलेली आहे. काय भक्ती चालली विश्वामध्ये. पण पोरं सुकले, त्यांना मुडदूस झालाय. काय झालंय? भक्तीला 2 पोरं आहेत, त्यांचं नाव आहे विवेक आणि वैराग्य. असे मुडदूस झाल्यासारखे झालेत. असा मुडदूस काय आहे? सद्गुरू बोलले कळलं का तुला? मुडदूस म्हणजे काय?
तर बोले हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नागारा, म्हणजे मुडदूस म्हणतात त्याला. मग हा मुडदूस उतरवल कोण? हा मुडदूस त्यांचा उतरवल कोण? जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही ना तोपर्यंत त्यांचा मुडदूस उतरवत नाही. बघा, मुडदूस काढावा लागतो. ते पाठीला काहीतरी घासून असे मुडदूस काढतात, बोलतात. बघा, म्हणून सद्गुरू बोलले. बघा, हे कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले, एक म्हणती संसार खोटा, वैरागी घ्यावा देशवटा. येणे स्वर्ग लोकाच्या वाटा, स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती. हा, स्वर्ग कळला पाहिजे. लोक बोलली संत तुकाराम स्वर्गात गेले. हो, अरे स्वर्गात कळलं पाहिजे. स्वर म्हणजे अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर. स्वर कळला पाहिजे. स्वर्ग, स्वर्गात गेले. या माणसाने स्वर्ग वरती दाखवला. अरे स्वर्ग वरती नाही, स्वर्ग बिर्ग वरती काय नाही, इथंच आहे सगळं. इथंच स्वर्ग, इथंच पाताळ, इथंच मृत्यूलोक. स्वर्ग कळला पाहिजे. या देहावर दाखवलं सगळं. या मानेपासून वरती स्वर्ग आहे. खाली मधला भाग हा मृत्यूलोक आहे आणि खालचा भाग पाताळ आहे. सद्गुरू बोलले स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. मग स्वर्ग आता आला पाहिजे ना. स्वर्गात स्वर्ग आहे, साधी गोष्ट नाही. स्वर्ग कळला पाहिजे. बोले स्वर्गात गेले. हो, अखंड श्री सेवा दास्य भक्तीचा स्वर्गात गेले. संत परंपरा बोलली न लगे मुक्ती धन संपदा. संत परंपरेने मागणी काय केली? संत परंपरेने अखंड मागणी काय केली? न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मुक्ती नको, धन नको, संपदा नको, ऐश्वर्य नको, घर नको, दारू नको, गाडे नको, बंगले नको, काही नको. न लगे मुक्ती धन संपदा. कुठल्याही प्रकारचं ऐश्वर्य नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तू का म्हणे गर्भवासी? कारण सुखाचा गर्भवास तुमचा आमचा हा मनुष्य जन्म. इतरुणीमध्ये सुखाचा गर्भवास नाही. तो चेविन गर्भ खोळे तो मातीशी होती डोळे. बघा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. असं दान घेतलं मिळालं पाहिजे की तुझा विसर झाला नाही पाहिजे. याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाई न आवडी, याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणून नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला. बघा, मग नामदेव कसा पाहिजे? तर नामात पाहिजे. नामदेव कळला पाहिजे. दृश्यातला नामदेव, संत नामदेवाचा विषय चालेल. नामदेव हा नामदेव आहे ना. देव आहे म्हणून नाम आहे. आणि एकदा देव गेला की श्री नाही, मग कैलासवासी, स्वर्गवासी. बघा, मग नामदेव कुठं पाहिजे? तर नामात रंगला पाहिजे. संत तुका कुठं पाहिजे? तर बोले कीर्तनात दंग पाहिजे. कीर्तन म्हणजे काय? तर तनातली किरकिर घालवली पाहिजे. बघा, कारण किरकिर करणारे आत नाहीत, बाहेर नाहीत. म्हणून सद्गुरू बोलले वैरागी घ्यावा देशवटा. येणे स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या होती बोलली. आता स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या करायच्या तुम्हाला आम्हाला, परमार्थ करून. काय करून? तुम्हाला आम्हाला काय करायचंय? तर स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या करायच्या. म्हणून सद्गुरू बोलले एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासे हिंडावे, आपले आश्रमी असावे, आश्रम धर्म धरुणी. आता आश्रम धर्म कळला पाहिजे. सर्वात श्रेष्ठ आश्रम कुठला असेल तर ग्रस्ताश्रम. पण सद्गुरू सर्वात श्रेष्ठ आश्रम कुठला असेल तर बोलले ग्रस्ताश्रम. संत तुकाराम ग्रस्ताश्रमामध्ये आले, संत एकनाथ ग्रस्ताश्रमामध्ये आले. सद्गुरू बोलले बघा, सगळे ग्रस्ताश्रमामध्ये आले ना. बरेच संत ग्रस्ताश्रमामध्ये आले. पण सद्गुरू बोलले एकदा ग्रस्ताश्रमामध्ये आल्यानंतर ग्रस्त आश्रमामध्ये पाहिजे. कुठं पाहिजे? ग्रस्त कुठं पाहिजे? ग्रस्त कळला पाहिजे. नाहीतर मग ग्रस्ताला ग्रस्त करतात आणि त्याला असं बाहेर फिरवतात.
ग्रस्त कळलं पाहिजे. ग्रस्ताला बाहेर फिरवणारे कळले पाहिजे. म्हणून बोलले ना ग्रस्त आश्रम. म्हणून ग्रस्त कुठं पाहिजे तर आश्रमामध्ये पाहिजे. मग आश्रम कुठला दिलाय तर बोलले ग्रस्त आश्रम. सद्गुरू बोलले त्याच्यामध्ये समर्थाने लिहिलं आपले आश्रमी असावे आश्रम धर्म करून. आश्रम धर्म कळला पाहिजे. पुढे लिहिलं एकमंती कैसा धर्म अवघा होत असे अधर्म हे संसारी नाना कर्म करणे लागे. बघा एकमंती कैसा धर्म. आता धर्म कळला पाहिजे. स्वस्वरूपी राहणे हा माणसा तुझा स्वधर्म आहे. स्वधर्म स्वदेव आणि स्वदेश. स्वधर्म स्वदेश आणि स्वदेव ह्याची ओळख फक्त सद्गुरू देतात. बघा माणसाने दृश्यामध्ये धर्म पकडला हिंदू. तुमचा आमचा धर्म कुठला आहे तर बोले हिंदू. पण हिंदू कळलं पाहिजे. हीन कर्म करणारे आहेत कोण ते धुवायला पाहिजेत. मग ते धुवण्यासाठी जायला कुठं पाहिजे. हिंदू जे हीन कर्म करतात ते ते धुवण्याचं ठिकाण एकच त्रिवेणी संगम. त्याचं नाव आहे त्रिवेणी संगमावरती त्यांना धुतले पाहिजेत. बघा दृश्यातल्या धर्माचा विषय चाललेलाच नाही. हिंदू कळला पाहिजे. हिंद धुतले पाहिजेत. मग हिंद धुवायची जागा आहे कुठे. जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललं ना तिथं तिथं हिंद धुतले जातात. बघा हिंद धुवून स्वच्छ करतात. सद्गुरूंनी शिकवला तो मानवता धर्म. सद्गुरू नेहमी काय शिकवतात तर मानवता धर्म. सद्गुरू बोलले माणूस आहे ना सद्गुरूले माणूस आहे ना मग माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. माणसाने माणसाशी प्राण्यासारखे नाही वागावे. काय सांगितलं तर बोलले माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. म्हणून बहिणाबाई बोलले अरे माणसा कधी वशील माणूस. अरे माणसा कधी वशील माणूस. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हाताला चटके मिळल्याशिवाय भाकर मिळणार नाही. सद्गुरू बोलले आधी कष्ट मग फळ. कष्टशी नाही ते बोलले निरफळ. संत परमाने काय केलं तर आधी केलं ना मग सांगितलं. मग धरावे ते पाय आधी बघा. म्हणून बोलले ना एक म्हणती कोठे जावे एक कासे हिंडावे आश्रमी असावे आश्रम धर्म करून. एक म्हणती कैसा धर्म अवघा होत असे अधर्म हे संसारी नाना कर्म करणे लागे. हे संसारी नाना कर्म करणे लागे. मग ही कर्म करण्यासाठी सद्गुरू बोलले नाना कर्म करण्यासाठी ज्याचा अधिकारी तो भेटला पाहिजे ना. तो आहे तरी देहधारी काहीच नाही तरी. कारण कलियुग कर्मावर आहे कशावर आहे. नाना कर्म करणे लागे पण शिकवायला पण तोच पाहिजे ना. नाना कर्म करणे लागे. नाना भेटले तरच बोलले कर्म उत्तमाची होतील. नाना कर्म करणे लागे. बघा पण कलियुग हे कर्मावर आधारित आहे. इथं कर्माची सांगता येणारी कर्म झाली पाहिजेत. कर्म केली पाहिजे सांग. कदाचित पडले जर व्यंग तर मग प्रत्यवाय घडे. मग एकदा मेलेने सुटेना जन्मोजन्मी यातना आपणास मारी वाचविना तो कोण तर बोले आत्महत्या राहा. म्हणून जिवंतपणी सार्थक करायचे. नाही तर व्यर्थ आयुष्य निघून गेलं तर मुळे धान्यच नाही पेरले तर उगवेल कैसे. म्हणून बोले ना एक म्हणती कैसा धर्म अवघा होत असे अधर्म हे संसारी नाना कर्म करणे लागे. एक म्हणती बहुतापरी वासना असावी बरी येणेची तरी जे संसारी अनायासे वासना असावी बरी बोलले. एक म्हणती बहुतापरी वासना असावी. आपली वासना कशी बरी असावी. बरे म्हणता अकस्मात वाईट होते मग उत्तम पाहिजे. काय सद्गुरू भेट झाली तर उत्तम कळवून देतील. आणि वासना ही धामीने एकदा ही गळा पडली ना की घालून वेटोळे मी गळा जीवा सांडे वेळा वेळा भयानक अशी वासना आहे. तिने जन्माला घालते. काय करते कारण तुमचा आमचा जन्म हा वासनेच्या संगे आहे. तुमचा आमचा जन्म झालाय कसा तर बोले वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल. म्हणून बोलले वासनेची निर्वासना करायची. काय करायची वासनेची काय करायची निर्वासना करायची. वासनेची निर्वासना करायची म्हणजे काय करावं लागल तर जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरू बोले ना वासना असावी बरी तेनेची तरी जे संसारी अनायासे. बघा एक म्हणती कारण भावेची पाविजे देव एर हे अवघेची वाव गता गोवी. नाही तर मग जन्माला आला येवा हेला
आणि भाव असेल माईक तर देव होय भाटक, भावेची पावीची देव. देव काय भावाचा भुकेला आहे का? हा, देव काय बाजारचा भाजीपाला आहे? देव काय आशानं पावायचं नाही रे. तू माझं कर मी तुझं करतो, मी देता आहे तू घेता राहा. मग सद्गुरू बोलले देव भावाचा भुकेला. भावार्थ देखून बोलला संकटी पावे भाविकाला. बोलले रक्षित असे. मग भाव असेल माईक तर देव आम्ही माटक. सद्गुरू बोलले एक म्हणती कारण भाव भाव भाव, पण हा भाव करतो त्याचं काय करायचं? मी देवाचं करतो, काय बोलतो? मी देवाचं करतो, हा भाव करतो. सद्गुरू बोलले देवाचं तू काय केलंस? देवाच्या घरी काय पाणी नव्हतं का तू भरलंस? का देवाच्या घरी राशन नव्हतं तू भरून दिलंस? तू देवाचं, अरे देवच तुझं अखंड करतोय ते बघ. अरे भक्ताच्या घरी नीचकृत्य अंगीकारी श्रवण मनन केल्याची करी आते आदरे. डोळ्यावाटे बघतोय, कानावाटे ऐकतोय, सगळं कार्य तो करतोय. मुखावाटे बोलतोय, नाकावाटे वास घेतोय, पायावाटे चालतोय, हातावाटे कर्म करतोय. तो म्हणतो ना देवाचं करतोय. देवाचं काय करतोय? अरे देवच तुझं अखंड करतोय. एकदा देव गेला की तू काय करशील रे? चौघजण लागते तुला उचलायला, माती जड होते बोलले बघा. म्हणून सद्गुरू बोलले जास्त भाव खाऊ नये माणसाने बघा. माझं माझं माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, ह्यामुळे सगळं चाललंय सगळं बघा. अवघं झालं ते भ्रांतीचं ओझं. म्हणून बोलले ना भाव असेल माईक भाव नाही पाहिजे बघा. सद्गुरू बोलले भावेची पावीची देव, एर अवघ्याची वाव गथा गोवी. असं त्याला गवतात ना. एकदा तो माईकमध्ये अडकला ना. देवा भावाचा भुकेला आहे, पण तो माईकमध्ये अडकतो आणि हा काय करतो? त्याला गवतात. मग गवणारे बाहेर आहेत का? असा गवतात ना की 84 लक्ष योनीलाच लावतात डायरेक्ट. गथा आणि गोवी बघा. सद्गुरू बोलले एक म्हणती वडिली जीवी वडिली जीवी, अवघी देवची मानावी. माये बापे पूजित जावे एक व्हावे बघा. म्हणजे काय? आपल्या आई वडीलच देव आहेत बोलतो. काय बोलतो? वडील माणसंच देव आहेत. अरे सद्गुरू शक्य आहे का ते? देव आहेत बरोबर आहे, पण त्यांनी देवाची कर्म करावी. देव पावायची गेलो, देवाची होऊन ठेवलो, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे तुझं, परंतु देवाची कर्म त्यांनी केली का? आमच्या वाडवडिलांनी देवाची कर्म केली असतील, पण आमच्या तर नाही केली ना. आम्ही बहुपुण्य केले, राघवी भेटीत आली, नाही तर सद्गुरू भेट या विश्वामध्ये दुर्मिळ आहे. सद्गुरू बोलले या मृत्यूलोकामध्ये सद्गुरू भेट झाली, हा लाभ झाला आहे. हा जन्माला आलो हा लाभ आहे, पण सद्गुरू भेट झाली अलभ्य लाभ. काय आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हा लाभ आहे, पण सद्गुरू भेट झाली अलभ्य लाभ. एवढा अलभ्य लाभ झाला की त्या आमच्या पितरांनी सुद्धा उत्साह मांडावा बघा. पितरी मांडीला उत्साह. म्हणून म्हणती अवघी देवीची मानावी, माय बापे पूजित जावे एक भावे. एक म्हणती देव ब्राह्मण त्याचे करावे पूजन, माय बाप नारायणे विश्वजनांचा बघा. देव ब्राह्मण आणि मायबाप आहे नारायण विश्वजनांचा बघा. सद्गुरू बोलले देव कळला पाहिजे, ब्राह्मण कळला पाहिजे. देव कळला पाहिजे, ब्राह्मण कळला पाहिजे. हे न कळल्यामुळं माणूस दृश्यातल्या ब्राह्मणाकडे बसला आहे, दृश्यातला फोटोतला देव बघत बसला आहे. अरे देव जवळी अंतरी आहे. काय ही ती पंढरी, त्याच्यामध्ये आत्मा हा विठ्ठल, तोच देव. देवाला शोधायची गरज नाही, देव जवळच आहे. नाही तर देवाला शोधायला कुठं फिरला. म्हणून देवाच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तुमचं आमचं लावलं ना. शुभमंगल सावधान देव ब्राह्मण साक्ष. कशाली? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुमचं आमचं लावलं. मग त्या कर्मबंधनामध्ये राहता आलं पाहिजे ना. त्या कर्मबंधनामध्ये तुला राहता आलं पाहिजे. पण माणूस त्या कर्मबंधनामध्ये राहतो का? त्याची काय चाललंय? त्याचं नाव आहे वड वड वड. त्याला जाम वड पारांब्या टाकताच आहे. त्याची एक फांदी पुण्याला, एक फांदी बोले मुंबईला, एक फांदी दिल्लीला. फांद्या वड चाललंय, वडाचा विषय चाललाय, आपला नाही.
वड कळला पाहिजे. एक म्हणती देव ब्राह्मण त्याचे करावे पूजन, माय बापे नारायण विश्वजनांचा. विश्वजनांचा मायबाप कोण आहे? तर नारायण आहे बोलले. बरोबर आहे. त्याने अगोदर जन्माला घातल्यानंतर आधी दाण्या खाण्याची सोय लावली, नंतर जन्माला घातला. मायबापच येतो. पण तुम्हाला मायबाप करण्यासाठी सद्गुरू भेट झाली पाहिजे. बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे ना. नुसतं बोलणं सोपं आहे पण त्या कर्मात उभं राहणं कठीण आहे. म्हणून बोलले ना, माय बापे नारायण विश्वजनांचा. या विश्वाचं सांभाळतो करतोय हो. विश्वजनांचा माय बाप नारायण विश्वजनांचा. कारण त्या लक्ष्मीला भरम येतो ना, मीच माझ्यामुळे सगळं चाललंय. सबसे बडा रुपया. सबसे बडा बोलतो ना रुपया. तो बोले रुपया काय का बडा? वो तो धरती पे पड़ा. रुपया बोले काय का बड़ा? वो तो धरती पे पड़ा. तो बोलते धरती बड़ी. बोलते धरती काय की बड़ी? धरती काय की बड़ी? बोले वो तो शेष पे खड़ी. तो बोलते शेष बड़ा. वो तो शेष काय का बड़ा? वो तो शिवजी के गले में पड़ा. वो तो शिवजी के गले में पड़ा. तो बोलते शिवजी बड़ा. तो शिवजी काय की बड़ा? वो तो कैलाश पे खड़ा. तो बोलते कैलाश बड़ा. तो बोलते कैलाश काय का बड़ा? उसको तो 4 बार रावण ने उखाड़ा. तो बोलते रावण बड़ा. तो बोलते रावण काय का बड़ा? उसको तो राम ने फोड़ा. तो बोलते रावण बड़ा. राम बड़ा. तो बोले राम काय का बड़ा? वो तो वशिष्ठों के चरणे में पड़ा. शेवटी सद्गुरू बोलले बडा कोण कळलं पाहिजे? वशिष्ठों के चरणों में पड़ा. मग वशिष्ठ कळला पाहिजे. आणि 2च परंपरा आहेत, अत्रि आणि वशिष्ठ. अत्रि आणि वशिष्ठ. कारण टोटल 7 परंपरा, मरीची, अत्रि, अंगिराचं प्लस पुलव, कृतो आणि वशिष्ठ, या 2 परा हे कार्य करतात. सत्कर्माचं कार्य सद्गुरू बोलले. दास्य भक्तीचं कार्य सद्गुरू बोलले. या 2च परंपरा करतात. बाकीचे परंपरा आज मी देव माझीच पूजा करा, केसांना घड्याळ काढणं वगैरे परंपरा चालली त्यांची. बघा, अत्रि आणि वशिष्ठ या 2च परंपरा हे कार्य करतात. म्हणून सर्व बडा कळला पाहिजे. कारण सद्गुरू बोलले माय बापे नारायण. लक्ष्मीला वाटलं की सबसे बडा रुपया, पण नाही. सद्गुरू बोलले शेवटी वशिष्ठों के चरणों में पडा. वशिष्ठों के चरणों में पडा म्हणजे काय? वशिष्ठ कळला पाहिजे. सद्गुरू बोलले. एक म्हणती शास्त्र पाहावे तेथे निरोपिले देवे, तेने प्रमाणेची जावे परलोकासी. परलोकाला कसं जायचं हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. अरे कुणी बघितलंय परलोक बिरलोक हे सगळं? कुणी बघितलंय? करायचं काय ते बघ ना. मेल्यावर काय? सद्गुरू मेल्यावर काय नाही, जे काय ते इथंच आहे. इथंच करणं, इथंच सूट. परलोक बिरलोक काय नाही. सगळं काय ते इथंच आहे. असा वरती बघतोय, प्रत्येक जण वरती बोट दाखवतोय. अरे वरती काय नाही, खालतीच आहे सगळं. बोलले एक म्हणती शास्त्र पाहावे तेथे निरूपिले देवे, तेने प्रमाणेची जावे परलोकासी. एक म्हणती आहो जना शास्त्र पाहता पुरेना, या कारणे साधू जना शरण जावे. या कारणे साधू जना शरण जावे. आता साधू कळला पाहिजे आणि तो साधू ओळखला पाहिजे. तोची साधू ओळखावा ना मग देव तेथेची जाणावा. आहे तरी देहधारी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी 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 कळेल कैसे. म्हणून कळावाय शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर पाहता विकार सुद्धा निर्विकार होती. म्हणून बोलले शरण जावे. मग शरण कुठं गेलं पाहिजे? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरू पाय तुम्ही.
जिथं जिथं सद्गुरूचे पाय आहे तिथं मी शरण गेलं पाहिजे. सद्गुरूचे 2 पाय म्हणजे काय, तर दासाचं श्रवण, अखंड श्रवणामध्ये तिष्ठत उभं राहिलं पाहिजे. एकमंती सांडा गाठी गोटी, एकमंती सांडा गोटी, वायांची करिता चावटी, सर्वांचं कारण पोटी भूतदया असावी. भूतदया असावी म्हणजे काय, तर बोलले प्राणी मात्रावर दया करावी. हा, दया करतोय, याला आनंद वाटतोय. कुत्र्याला दगड मारला म्हणजे तो केकाटला ना म्हणजे याला आनंद वाटतोय. एखाद्याला दुःख दिलं ना म्हणजे त्याला आनंद वाटतोय. एवढा माणूस क्रूर आहे. हा, समर्थाने काय सांगितलं, भूतदया असावी. बघ, एकमंती एकची बरवे, आपल्या आचार्य असावे. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. मग अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. अंतकाळी नाव घेता येईल का हो? अंतकाळी नाव घ्यायचं म्हणजे सराव पाहिजे ना, का असंच नाव घेता येईल का? हा, पुढे समर्थाने लिहून ठेवलं, एकमंती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. बघा, आता हे त्याच्यामध्ये समर्थाने लिहिलं की एकमंती एकची बरोबर आपल्या आचार्य असावे. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. पुढची ओळी लिहिली, गाठी पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. बघा, मग गाठी पुण्य बांधायचं काम सद्गुरू करतात. तुमच्या आमच्या गाठी पुण्य बांधायचं काम कोण करतात, तर बोले सद्गुरू करतात. तुम्ही आम्ही काय करावं, अखंड त्याच्या पुढ्यात जाऊन बसावं, बस. दुसरं काही करू नकोस. ठाईची बैसोनी करा एकचित्त, आवडीने आनंद आळवावा. आवडीने व्हावे रड्या, मग इशी तुझी चिंता द्यायची सर्व आहे. तू चिंता नको करू, मग चिंतन कर, काय कर. म्हणून म्हणेला गाठी पुण्य असेल तरीच नामे येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. मग अंतकाळी भुली पडायची नसेल, शेवटच्या क्षणी मुखामध्ये नाव यायचं असेल, तर सद्गुरू बोलले सराव पाहिजे, सराव पाहिजे, गाठी पुण्य पाहिजे. बघा, सद्गुरू काय, तुम्ही आम्ही आता काय करतोय, तर गाठी पुण्य बांधायचं काम चाललंय. काय चाललंय दिसत नाही पण आहे. तू ते ये विषयी संदेह भ्रम मानूच नकोस. बघा, सत्कर्म करतोयस ना, करत राहा. फल की आशा मत कर. फळं मागता एकदशी, भागाच्या बागा त्याच्यापाशी. मग फळं मागण्यापेक्षा बागाचा मालक मागितलायस ना, उत्तम भाग आहे. बघा, एकमंती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाहीतरी भुली पडेल अंतकाळी. एकमंती जित असावे, तवची सार्थक करावे. एकमंती फिरावे तीर्थाटन, एकमंती जिवंत आहे तर सार्थक करावं आणि तीर्थाटन फिरून घ्यावं. बघा, काशीला जाऊन काशीला गेला तिथं मेला म्हणजे मोक्षाला गेला असं नाही सद्गुरू बोलले. तिरुपतीला गोटा गेला म्हणजे तुझी सगळी पापं धुतली गेली असं नाही सद्गुरू बोलले. हा, तीर्थाटन कळलं पाहिजे. हां, सगळी तीर्थ सद्गुरू चरणाजवळ उगम पावतात आणि सद्गुरू चरणाजवळ शेवट होतो. सद्गुरू बोलले सगळे तीर्थांचा उगम हा सद्गुरू चरणापासून होतो. सद्गुरू बोलले एवढी तीर्थ जायला पाहिजे, जाऊ नये तिथे जावे, पण विवेकाला घेऊन जाऊ, नाही तुझी सगळी कपडे बिपडे सगळी पळवून येतील आणि तुला मोकळा पाठवतील, अशी अवस्था आहे तिथं. तिथं पाठी लिहिली, चोरांपासून सावध राहा. मग तुला कळलं पाहिजे ना तिथं देव आहे का, मग देव कुठं आहे ते तुला कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले एकमंती जित असावे. जिवंत असतानाच बोलतो जरा फिरून घ्यावं, जरा चारिधाम करावे. हा, चारिधाम केले पण हे धाम फुकट गेलं, त्याचं काय करायचं. एकमंती हे आटाटी, पाणी पाषाणाची भेटी, बुचकुळ्या मारती हिंपुटी कासावीस व्हावे. बुचकुळ्या नाही तर काय, 3 बुचकुळ्या मारतात ना पाण्यामध्ये, दुसरं काय, पाणी पाषाणाची भेटी. हां, पाण्यामध्ये बुचकुळ्या मारून पाषाणा दगडाला नमस्कार केला, दुसरं काय केलं. हां, जे अंतर्देवा चुकते दावा घेऊन तिथं जाती, मग विचार करते अंतकरणी, जिथे तिथे धोंडानं पाणी, धोंड्याला नमस्कारनं पाणी, पिंडातलं अज्ञान तसंच. हां, म्हणून जन्मता जायते अज्ञान. कारण सद्गुरूने समाज दिलाय तो शून्यत्व निरसन दिलाय. शून्यत्व म्हणजे अज्ञान, म्हणून जन्मता जायते अज्ञान, संस्कारे ज्ञान उच्यते. बघा, लिहिलं ना, बुचकुळ्या मारती हिंपोटी कासावीस व्हावे. बघा, मग कासावीस होतो ना, तोंडामध्ये पाणी, तोंडाला नाकात पाणी गेल्यानंतर कासावीस होतो, हा हा करतो म्हणजे काय. सद्गुरू बोलले एकमंती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकांची. दर्शन मात्रे होय होळी महापातकांची. आता दर्शन न कळलं पाहिजे. दर्शन म्हणजे अमावस्या, अमावस्या म्हणजे अज्ञान. आणि ज्यावेळी तुझ्या पिंडातलं अज्ञान नाहीसं होईल ना, त्यावेळी तुझ्या पापाची होळी होईल, हे लक्षात घे.
तर माणसाला दर्शन म्हणजे दर्शन कळलं पाहिजे. दर्शन म्हणजे अमावस्या, अमावस्या म्हणजे अज्ञान, अमावस्या म्हणजे अंधार, अंधार म्हणजे काळोख, काळोख म्हणजे अज्ञान, अज्ञानाचं निरसन. दर्शन म्हणजे अज्ञान नाही असं ठिकाण एकच. सद्गुरू बोलले दर्शने होय होळी महापातका, दर्शने होय होळी महापातकाची. बघा, महापातकं सुद्धा जळून जातील असं ठिकाण एकच आहे. सद्गुरू आज्ञेचं कार्य. एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण म्हणा आवरावे, हे एक म्हणती कीर्तन करावे सावकाश. बघा, सद्गुरू बोलले तनातली किरकिर दायाची म्हणजे कीर्तन करून नाही जमणार. मन 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 हा राजा आहे, उंच सिंहासनी आहे आणि त्याला आळा घालायचा आहे. कोण घालल? बघा, मन हा राजा आहे, सकळ इंद्रियाचा राजा मन आहे. आणि सगळ्या मनाच्या तोडून उडी श्रवणी बैसायचं आहे आवडी. घडीने घडी काळ सार्थक करायचं आहे. काय करायचं आहे? एक म्हणती तीर्थ स्वभावे, तीर्थ कळलं पाहिजे. तीर्थ कळलं पाहिजे. सगळी चर्थ सद्गुरू चरणाजवळ उगम पावतात आणि तिथंच लीन होतात. एक म्हणती योग मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे, एक म्हणती योग बरवा, तोची साधी आधी साधावा, देह अमरची करावा अकस्मात, देह अमरची करावा अकस्मात. देह मरावे परी कीर्ती रुपिरावे. आज पण संत परंपरेचं नाव घेतोय. आळंदी कुणाची, पैठण कुणाचं, देव कुणाचं. मग मरावे परी कीर्तिरूपी उरले ना. का उरले? कारण देह कष्ट होते परोपकार कारणे. सद्गुरू बोलले अखंड देह शिजवला कुणासाठी? बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून येतो बोलले कळवळा. बघा, एक म्हणती ऐसे काय काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोय भक्ती मार्गाची. आता भक्ती मार्गाची सोय धरायची म्हणजे भक्ती मार्ग पण अनेक आहेत, पण सुटण्याचा मार्ग एकच. काही सांडावं लागत नाही तिथं, काही मांडावं लागत नाही. फक्त एक विचार शोधून बाई म्हणजे कळे असा भक्ती मार्ग सापडला पाहिजे ना. आणि हा सगळ्यांना सापडत नाही. तुम्ही आम्ही भाऊपुण्य केले राघवे भेटी झाली. एक म्हणती ज्ञान बरोबर, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. म्हणजे कसं? एक म्हणती साधन ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे, मोकळा असावं बोलते. एक म्हणती साधन करावे, एक म्हणती बोलले हे सगळं चाललंय विषय. साधन करावे, हे सगळं घरातल्या घरात आपलं करायचं बस, आणि आपलं मोकळं असावं असं चाललंय त्यांचं. एक म्हणती अनर्गळता धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमचा, एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा, एक म्हणती ज्याचे खावे त्यास सन्मुखाची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद, एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश, एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. पाऊस कळला पाहिजे. पाऊस म्हणजे सत्वगुणाचं पाणी मिळालं पाहिजे. बघा, दुष्काळ पडू नये. बघा, आजकाल हे सद्गुणाचा दुष्काळ आहे, अवगुणाचा सुकाळ आहे. कारण योग कलियुग आहे. आणि इथं पाऊस कुठला पाहिजे? तर सत्वगुणाचा पाऊस पाहिजे. बघा, सद्गुरू बोलले या कलियुगामध्ये वाढलाय काय? तर रजोगुण वाढलाय, तमोगुण वाढलाय. मग सत्वगुणाचा पाऊस जिथं जिथं पडेल तिथं जावं. मग पाऊस कळला पाहिजे. एक म्हणती तपोनिधी होता ओळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. बघा, एक म्हणती आगम पावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेने पावे जे देवा स्वर्गलोकी. आता वेताळ प्रसन्न करून स्वर्गलोक मिळाला असता तर सद्गुरू बोलले काय करायचं मग? एक म्हणती अघोर मंत्र, तेने होई जे स्वतंत्र, श्रीहरी जयचा कळत्र तो तेची ओळे, ते लागले सर्व धर्म, ती लागले सर्व धर्म, ते कैसे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये, एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, एक तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती, एक म्हणती बटू भैरव तेने पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वीत असे झोटिंग. आता झोटिंग कळला पाहिजे. एक म्हणती काळे कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी सहाय करावी, एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती, एक म्हणती मल्हारी
सत्वरची सौभाग्य करी एक म्हणती माया बरी भक्ती व्यंकटेशाची. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाचं वरी. एक म्हणती देव कैसा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म. एक आश्चर्य म्हणती, एक विस्मय करती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पाहावे. बघा ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगाया गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्रच बोलिले. आता हा स्वभाव ज्ञात्याचा कैसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व सावध ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती. एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना. एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. एक म्हणती सर्व ब्रह्म, एक तेथे कैसे क्रियाकर्म. एक म्हणती हा अधर्म बोलोची नये. एक म्हणती सर्व नसे, उरेल तेची ब्रह्म असे. एक म्हणती ऐसे नसे समाधान. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्वपक्षाचे भ्रम. अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. एक म्हणती हे न घडे, अनुर्वाच्य वस्तू घडे. जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांशी. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला. सिद्धांतमध्ये अनुभवाला उरी कैसी. अनुभव देही वेगळाले, हे पूर्वीच बोलिले. आता काही केले न वचे की. एक साक्षीत्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती. आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. दृश्यापासून दृष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा. आपण साक्षत्वे निराळा, साधू स्वानुभवे. सकळ पदार्थ जाणता, तो पदार्थाहून परता. देही असोनी अलिप्तता सहजची झाली. एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे. दृश्य असोनी वेगळे व्हावे दृष्टपणे. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईचे अभेद. तेथे कैसा म्हणती मंद द्रष्टा आणिला. अवघी साखरची स्वभावे, तेथे कडू काय निवडावे. दृष्टा कैसा अनुभवावे स्वानुभवे. अवघेची ब्रह्म प्रपंच ब्रह्म अभेद. भेदवादी मानिती खे भेद. परी हा आत्मा स्वानंद आकारला. विकुरले तू पथिजले, तैसे निर्गुणही गुणाले. तिथे काय वेगळे केले द्रष्टेपणे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश. द्रष्टेपणाचे सायास कासे आसी. ब्रह्मची आकारले सर्व, ऐसा एकाचा अनुभव. ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैसा उरला. दुसरा अनुभव बोलिला ऐसी या परी. एक तिसरा अनुभव प्रपंच सारणी या सर्व. काही नाही तोची देव ऐसे म्हणती. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्य शीट उरले. तेची ब्रह्म अनुभवले म्हणती एक. परी ते ब्रह्म म्हणू नये, उपायासारखा अपाय. शून्यत्वाचा ब्रह्म काय म्हणू येईल. दृश्य अवघे ओलांडिले, दृश्य शून्यत्वी पडिले. ब्रह्म म्हणून मुरडिले तेथुनीच मागे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव. तयास मंद बुद्धिस्तर प्राणी ब्रह्म म्हणे. रायास नाही ओळखिले, सेवकास राव ऐसे कल्पिले. परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म. पुढे देखता परब्रह्म. शून्यत्वाचा अवघा ब्रह्म तुटून गेला. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेके वेगळा. तैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी. आदी दृश्य सांडिले सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले. मूळ पाया प्रत्वे देखिले परब्रह्म. वेगळेपणे पानेगडे, तेनेच वृत्ती शून्यत्वी पडे. पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. भिन्नपणे अनुभवले, तया शून्य कैसे बोलिले. वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे. निश्चयाची भिन्नपणे शून्यत्व लाभे. या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही. वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे. आपण वस्तू सिद्धची आहे. मन मी ऐसे कल्पू नये. साधू सांगती उपाय तूच आत्मा. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले. मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे. संत वचनी अभव ठेविता भाव. तोची शुद्ध स्वानुभव. मनाचा तैसाच स्वभाव. आपण वस्तू जयाच्या घ्यावा अनुभव.
तोची आपण निरावेव आपला घेती अनुभव विश्वजन. लोभी धन सांधू गेले तव ते लोभी धनची झाले. मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकाश. तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता. अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी आपण वस्तुमुळी एक. ऐसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आत्मज्ञान निरूपिले यथामतीने बोलिले निंद्यपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरसन नाम समाज 10वा. जय जय रघुवीर समर्थ.